नमस्कार मित्रांनो. आजचा विषय थोडा वेगळा आहे. कोर्टाची पायरी या सदरातला, विशेष करून नवीन वकिलांसाठी किंवा कायद्यांच्या अभ्यासकांसाठी. फौजदारी खटले चालवताना आपल्याला पंचनामा हा विषय आडवा येतोच आणि बहुतेक करून अनेक वकील पंचनाम्याकडे डोळे झाक करतात, म्हणजे लाईटली घेतात. काय तातूर प्रश्न विचारतात. इन्क्वेस्ट पंचनाम्याचा क्रॉस तरी काय करायची, आरोपीच्या अटकेचा पंचनामा असेल, सीसीटीव्ही फुटेज जप्तीचा पंचनामा असेल, हे त्याला साधे साधे पंचनामे वाटतात. पण मित्रांनो, फौजदारी खटला असा लाईटली घ्यायचा नसतो. प्रत्येक खटला हा महत्वपूर्ण असतो. जरी पुराव्याची साबिती करण्याची संपूर्ण जबाबदारी सरकार पक्षावर असली तरी आरोपीचे वकील म्हणून तुमची जबाबदारी जास्त असते. आरोपी निर्दोष कसा आहे, पोलिसांचा तपास कसा चुकीचा आहे, पंच कसे अविश्वासू आहेत, पंचनामा अविश्वासार्ह कसा आहे, हे सगळं तुम्हाला दाखवून द्यायचं असतं, तरच खटल्यामधून सुटका होऊ शकते. आणि खरं सांगू, अजूनही पोलीस सुधारत नाहीत. मी नेहमीच म्हणतो की खटले सुटतात ते तुमच्या हुशारीमुळे नाही, तर पोलिसांच्या मूर्खपणामुळे, आळशीपणामुळे. आणि आजचा विषय नेमका तोच आहे. पोलीस मंडळी त्यांचे नेहमीचे सवयीचे ओळखीतले पंच, तेच पंच पंचनाम्यासाठी बोलवतात. कारण काही असतील, कामाचे व्याप जास्त असतील, त्यांच्या विश्वासातले पंच पाहिजे असतील, पंच शोधून काढण्याची अडचण असेल, माहिताचे नातेवाईक पंच म्हणून उभे राहायला तयार नसतील. पण तरी सुद्धा मुळात पंचनाम्याची काही तत्व आहेत की पंच व्यक्ती ही इंडिपेंडंट असावी, स्वतंत्र असावी, प्रतिष्ठित असावी, हॅबिच्युअल नसावी. तरी सुद्धा पोलीस काही सुधारत नाही. आणि मग एकच पंच अनेक पंचनाम्यांना वापरला जातो. त्याच्या जोडीचा पंच देखील नेहमीचाच असतो. आणि मग अशा पंचांच्या जोड्या आलटून पालटून, कोण इन्क्वेस्ट पंचनाम्याला, कोण रिकव्हरी पंचनाम्याला, कोण अटक पंचनाम्याला, कोण सीसीटीव्ही फुटेज पंचनाम्याला, माहिताचे कपडे काढून देणाऱ्या पंचनाम्याला, आरोपीच्या निवेदन पंचनाम्याला, आरोपीकडनं जागा दाखवण्याच्या पंचनाम्याला, मृताच्या शरीराच्या पंचनाम्याला, किंवा अशा अनेक जे पंचनामे असतात त्याला घरझडती पंचनाम्याला तेच पंच वापरले जातात. सरकारी वकिलांचं बरं असतं, एक पंचनामा सिद्ध करण्यासाठी एक पंच तपासण्यापेक्षा 5-6 पंचनामे एकाच पंचांकडनं सिद्ध करून घेतले जातात. त्याला निशाणी नंबर पडते आणि मग खरी अडचण उभी राहते की या स्टॉक पंचांचं करायचं काय, यांचा उलट तपास कसा घ्यायचा, त्यांना संशयित कसं ठरवायचं. बरं, ते इतक्या वेळा कोर्टात आलेले असतात की त्यांना कोर्टाची खडानखडा माहिती असते, जजचा स्वभाव माहिती असतो, किंवा अन्य कोर्टात ते पंच म्हणून येऊन गेलेले असतात. या पंचांच्या 2 जाती असतात. हे स्टॉक पंच असतात, त्यातले काही पंच हे प्रामाणिकपणे पोलिसांना साथ देणारे असतात, आणि दुसरे पंच असतात ते संधी साधू असतात, धंदा करणारे असतात, आरोपीकडनं पैशाची अपेक्षा करणारे असतात, मी सोयीप्रमाणे साक्ष देणारे असतात. आपण आज विचार करणार आहोत तो पहिल्या जातीचा, की जे खरंच पंचनामे पाठ करून येतात, बरोबर उत्तर देतात, सरतपासामध्ये सर्व काही आरोपीच्या विरुद्ध सांगतात. आरोपीला कसं अटक केलं, त्याच्या खिशात काय मिळालं, मोबाईलचा नंबर काय आहे, त्याचा रंग काय होता, मेक काय होता, आरोपीचे कपडे कोणते होते, त्याच्यावर रक्ताचे डाग कुठे होते, आरोपीकडनं हत्यार मिळालं तर ते हत्यार कोणत्या स्वरूपाचं होतं, त्याला धार कुठल्या बाजूला होती, रक्ताचे डाग कुठे होते. इन्क्वेस्ट पंचनामा असेल तर माहिताच्या शरीरावर जखमा कुठे कुठे होत्या, प्रेत कोणी दाखवलं, प्रेत उलटून पालटून बघितल्यानंतर त्याच्यावर जखमा कोणत्या होत्या, अगदी तपशील सांगतात.
स्पॉट पंचनामा असेल तर जागेवर काय काय जप्त केलं, त्याला पंचांचं सील कसं लावलं, म्हणजे खाकी कागदात ते गुंडाळून त्याला लाखेचं सील लावून त्याच्यावर पंचांच्या सह्या कशा घेतल्या, सगळं व्यवस्थित सांगतात. कोर्टातले मुद्देमाल ओळखतात, हत्यार ओळखतात, माहिताचे कपडे ओळखतात, आरोपीचे कपडे ओळखतात, आरोपीच्या कपड्यावरचं रक्ताचे डाग सारखे लाल डाग कुठे होते ते नेमके दाखवतात आणि सगळं जुळून येतो. सीए रिपोर्टमध्ये सुद्धा ते रक्तच असतं, मानवी शरीराचं असतं, माहिताच्या शरीरातलं रक्ताचा जो गट असतो तो जुळत असतो. अशा वेळी खरी अडचण येते की ह्या हॅबिच्युअल पंचांना, जे निर्धावलेले पंच आहेत, त्यांचा उलट तपास कसा घ्यायचा. जे होस्टाईल होतात, जे अर्धवट सांगतात, त्यांचा उलट तपास सोपा असतो. फारसा उलट तपास घेऊन काही अंगावर घ्यायचं नसतं. कारण अशा पंचांना डिवचलं आणि त्यांनी चुकून आरोपीच्या विरुद्ध सांगितलं तर ते भोंबऱ्या अंगावर येऊ शकतो. त्यामुळे उलट तपास कुठे घ्यायचा, किती घ्यायचा हे त्या त्या केसवर अवलंबून असतं. तारतम्य हे वकिलांनी सांभाळायचं असतं. शिवाय वरून जज नावाची जी व्यक्ती असते ती अशा वेळी होस्टाईल पंच झाल्यानंतर सुद्धा जर आरोपींनी क्रॉस घेतली तर तिरक्या नजरेने कपाळावर आठी आणून बघत असते. आणि हे सर्व टाळण्याकरता तुम्हाला या पंचनाम्यांचा अभ्यास करावा लागतो. दोषारोप पत्रात हे जेव्हा पंचनामे असतात तेव्हा ते पंचांची पूर्ण हिस्ट्री तुम्हाला माहितीच्या अधिकारात आधीच पोलीस स्टेशनकडनं घेता येते. त्याने आधी जर वेगवेगळ्या न्यायालयात साक्ष दिली असेल तर त्या न्यायालयातून सही शिक्क्याच्या नकला मिळवणं हे तुमचं काम आहे. त्या नकला अभ्यासाव्या लागतात. या पंचांच्या कोणत्या सिनियर वकिलांनी काय क्रॉस घेतली आहे, उलट तपासणीत त्यांनी काय कबुली दिलेली आहे, याने आणखीन कोणत्या कोणत्या पूर्वीच्या सेशन केसमध्ये किंवा फौजदारी खटल्यामध्ये साक्ष दिलेली आहे त्याची यादी तयार ठेवावी लागते. त्यांनी कबूल केलं नाही तर ती यादी दाखवून, सही शिक्क्याच्या नकला दाखवून त्याच्याकडनं वदवून घ्यावं लागतं. थोडक्यात हा पंच हॅबिच्युअल कसा आहे, विश्वासार्ह कसा नाही, हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यावं लागतं आणि ते साक्षी पुराव्यात घ्यावं लागतं. बरेच जण फक्त सजेशन देऊन तुम्ही हॅबिच्युअल पंचात या केसमध्ये तुम्ही साक्ष दिलेली आहे असं सांगून मोकळे होतात. तो पंच निर्धावलेला असतो, तो नाही म्हणतो आणि तुम्ही साक्षी पुराव्याच्या मध्ये त्या नकला त्याला दाखवून संधी देत नाही. त्यामुळे तुमचा तपास, उलट तपास हा निष्प्रभ होतो. मग इफेक्टिव्ह क्रॉस एक्झामिनेशन मध्ये नेमकं काय केलं पाहिजे, तर त्याच्याकडनं या सही शिक्क्याच्या नकला दाखवून त्याला निशाणी नंबर पाडून घेतला पाहिजे. केवळ इतक्यावर थांबून चालत नाही, तर त्याला तपशिलात जाऊन त्याला कोणी बोलवलं, कसं बोलवलं, त्याला पत्र दिलं होतं का, फोन दिला होता का, त्याचा मोबाईल नंबर पोलिसांकडे कसा गेला, याबाबत उलट तपास करावा लागतो. स्पॉटवर तो खरंच गेला असेल तर जास्त क्रॉस न घेता स्पॉट कसा चुकीचा आहे, स्पॉटवरच्या जप्ती वस्तू ज्या झालेल्या आहेत त्या कशा चुकीच्या आहेत, त्या तिथे कशा नव्हत्या, हे सगळं दाखवावं लागतं. आणि मग प्रोसिजरल मिस्टेकसाठी तुम्हाला पोलीस मॅन्युअल वाचायलाच पाहिजे. कारण पंचनाम्याची कार्यवाही, पंचनामा कसा करावा, कसा करू नये, हे सीआरपीसीत किंवा नवीन अधिनियमात आलेलं नाही. फक्त घरझडती पंचनामा पूर्वीच्या 100 सेक्शन खाली होता. पण तरी सुद्धा या पंचांच्या झडती घेतलेली आहे का, पंचांचे खिसे तपासलेले आहेत का, पंचांनी पोलिसांचे खिसे तपासलेले आहेत का, पंचांनी आरोपींचे खिसे तपासलेले आहेत का, किंवा आरोपींना पंचांचे खिसे तपासायला संधी दिलेली आहे का, याबद्दल सुद्धा महत्वपूर्ण क्रॉस करावी लागते. जर जप्त वस्तू ही खिशातून आणण्यासारखी, मोहेबल, सहज हाताळता येण्यासारखी असेल तर संशय निर्माण करण्याकरता, बेनिफिट ऑफ डाऊट करता अशी उलट तपासणी गरजेची असते. घरघरती पंचनाम्यामध्ये घराचा नंबर घेतला काय, घरातल्या व्यक्तींचे जाब जबाब घेतले काय, ते घर कोणी दाखवलं, यापूर्वी ते घर पोलिसांना माहिती होतं का, यापूर्वी त्या पोलिसांनी किंवा इन्स्पेक्टरनी, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनी या घराला भेट दिली होती का, याबाबतचे सुद्धा प्रश्न येतात. घरात समजा काही नोटा किंवा ऑब्जेक्शनल वस्तू, इन्क्रिमेटिंग आर्टिकल हे जर मिळालं, मग काही हत्यार असेल किंवा गुन्ह्यात वापरलेली वस्तू असेल तर ती वस्तू कशी, कुठून जप्त झाली, ती कोणी दाखवली, याबाबतही चर्चा करावी लागते, प्रश्न विचारावे लागतात. जप्ती मोकळ्या जागेतून असेल तर ती पब्लिक प्लेस होती का,
कोणालाही सहज अप्रोचेबल होती का, तिथे सहज कोणी जाऊ शकत होतं का, आरोपी व्यतिरिक्त इतरांना सुद्धा ती जागा माहिती असण्याचं कारण काय असू शकतं का, याबाबतही उलट तपास होणं गरजेचं. अर्थात असे ठरवून उलट तपास करता येत नाही, प्रश्न लिहूनही उलट तपास करता येत नाही. तुमचं मानसशास्त्र चांगलं पाहिजे, तर्कशास्त्र चांगलं पाहिजे. आयत्या वेळी काय विचारायचं, साक्षीदाराला कसं अडचणीत आणायचं, साक्षीदारावर संशय कसा निर्माण करायचा, त्याचा या केसमध्ये इंटरेस्ट काय आहे, तो फिर्यादी पक्षाच्या जवळचा कसा साक्षीदार आहे, वर देखील क्रॉस होऊ शकते. बऱ्याच वेळेला काय होतं की पंच हे फिर्यादी किंवा मैताचे नातेवाईकच आणून देतात. ते मैताचे नातेवाईक मित्र असतात. अशा वेळी ते फुटणं शक्य नसतं. कॉन्टेस्टेड केसेस असतात, ज्या गंभीर केसेस असतात, त्यामध्ये पोलीस विशेषतः ही काळजी घेतात की मैताच्या नातेवाईकांनाच पंच मिळवायला सांगतात. त्याचं मुख्य कारण असतं की साक्षीदार फुटले तर त्याचा दोष पोलिसांवर येत नाही आणि पोलिसांचं काम कमी होतं. पण अशा वेळी दुसरा धोका असतो की हे पंच जास्त शिकून येतात, इम्प्रूव्हमेंट करतात, पंचनाम्यात नाही ते मजकूर वाढवून सांगतात. आरोपीला गुंतवायचं कसं, आरोपीला शिक्षा कशी होईल यासाठी ते जास्त काळजी घेत असतात. तेव्हा हे इंटरेस्टेड विटनेस हॅबिच्युअल पंच नसले तरी त्यांची क्रॉस अत्यंत काळजीपूर्वक घ्यावी लागते. मग त्यांचं मैताशी असलेलं नातं, फिर्यादीशी असलेलं नातं, ते इंटरेस्टेड विटनेस कसे आहेत हे सर्व बाहेर काढावं लागतं आणि हे सर्व जजना घाई असताना करावं लागतं. अत्यंत विनम्रपणे, जजचा कोणताही उपमर्द न करता जजना कळवून द्यावं लागतं की या पंचाची उलट तपासणी आरोपीच्या दृष्टीने किंवा फेअर ट्रायलसाठी का गरजेची आहे. तरच जज तुम्हाला प्रश्न विचारून देतात, नाहीतर चला पुढे चला पुढे चला करून घाई करत असतात. विशेषतः ज्युनियर वकिलांना ह्या अडचणी जास्त येतात आणि म्हणून पंचांची साक्ष घेताना पंचांना नेमकं काय विचारू नये याबाबत अधिक काळजीपूर्वक प्रश्न विचारावे लागतात आणि यासाठी अर्थातच तुमचा दोषारोप पत्राचा अभ्यास हा अत्यंत महत्वाचा असतो. दोषारोप पत्र न वाचता, पंचनामे न वाचता, पंचनाम्याच्या वेळांमध्ये काय तफावत आहे, मुद्देमाल आणि पंचनाम्यातलं वर्णन याच्यात काय तफावत आहे, सीए रिपोर्ट काय आलेले आहेत, सीए रिपोर्ट आपल्या फायद्याचे नसतील तर त्याबाबत पंचांना काय प्रश्न विचारायचे हे ठरवावे लागतात. कपड्याचं वर्णन असेल तर कपड्याच्या वर्णनात सॅम्पल तुकडा कधी काढला, आधी काढला होता का, याबाबत उलट तपास घेणं महत्वाचं असतं. कारण बऱ्याच वेळेला पंचनामा झाल्यानंतर, सील झाल्यानंतर पोलीस ते कपडे परत उघडतात. जिथे गोळी लागली असेल, जिथे चाकूचा वार झाला असेल, सुरीचा वार झाला असेल, रक्ताचा डाग असेल, त्यातले काही भाग कापतात आणि पुन्हा ते सील करून मग ते सीए रिपोर्टसाठी पाठवले जातात आणि मग ते सॅम्पल वेगळे पाठवले जातात. त्यावेळेला पंचनामा हमखास केला जात नाही आणि ही त्रुटी तुम्हाला न्यायालयाच्या निर्देशात आणून द्यावी लागते. त्यामुळे पंचांना देखील याबद्दल प्रश्न विचारून कन्फर्म करून घ्यावं लागतं की तुमच्या समोर हे सॅम्पल काढले नव्हते, कपडे पाडले नव्हते. आज जशी भोकं कोर्टातल्या कपड्यांना दिसतात तशी भोकं तुम्ही आरोपीचे कपडे जप्त केले तेव्हा तिथे नव्हते. अनेक प्रश्न आहेत. अर्थात हा अनुभवाचा भाग आहे. तुम्ही आत्मीयतेने किती खटले चालवता, आरोपींना प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न कसा करता, निर्दोष आरोपी असतील, गुंतवलेले आरोपी असतील तर त्यांच्याकडनं योग्य माहिती घेऊन या आरोपींना का गुंतवलं याबाबत काही प्रश्न जे आय विटनेसला, इंटरेस्टेड विटनेसला विचारायचे आहेत त्याबाबत सुद्धा सुतोवाच तुम्हाला पंचनाम्यातल्या पंचांच्या विटनेसकडनं करून घेता येतं. म्हणजे पंचनामे केवळ खोटे कसे आहेत एवढंच नाही तर प्रॉसिक्युशनची इच्छा आरोपींना गुंतवण्याची, खोट्या गुन्ह्यात गुंतवण्याची कशी आहे याबाबतही काही प्रश्न पंचांना विचारता येतात. मित्रांनो लक्षात घ्या, डायरेक्ट एव्हिडन्स हा एक प्रकार झाला, पण तरी सुद्धा परिस्थितीजन्य पुरावा हा जास्त महत्वाचा असतो. जेव्हा डायरेक्ट एव्हिडन्स संशयास्पद ठरतो पण परिस्थितीजन्य पुरावा पक्का असतो, विश्वासार्ह असतो, तेव्हा डायरेक्ट एव्हिडन्सचा आधार घेऊन त्यातल्या त्रुटींकडे दुर्लक्ष करून
म्हणजे तांदळातले खडे बाजूला सारून योग्य तो न्याय न्यायालय देऊ शकतं. आणि आता सरासर विचार केलात तर बऱ्याच अंशी बऱ्याच वेळा परिस्थितीजन्य पुराव्यावरून सुद्धा इतर सराउंडिंग पुराव्यावरून सुद्धा न्यायालय निदान ट्रायल कोर्ट आरोपींना शिक्षा देते. आपल्यावर दोष कशाला घ्यायचा? आरोपीने आपल्याला वाटतंय ना आरोपीने गुन्हा केलाय तर आपण शिक्षा देऊन मोकळं होऊया. आरोपींना सुटायचं असेल तर तांत्रिक बाबीवर हायकोर्ट पण न सुटतील अशी काहीशी भावना सेशन न्याय कोर्टाच्या मनात वाहू लागले अशी काही जजमेंट वाचण्यात येतात. अर्थात ही धोकादायक परिस्थिती आहे. याला फेअर ट्रायल किंवा न्याय असं म्हणता येत नाही, परंतु तो होतोय. त्यामुळे एआयचा वापर करायचा असेल, चॅट जीपीटीचा वापर करायचा असेल, आधुनिक यंत्रणेचा वापर करायचा असेल तरी सुद्धा तुम्ही सतर्क असलं पाहिजे. पंचांची क्रॉस घेताना पंच खोटं बोलतायत आणि पंचनामा कसा विश्वासार्ह नाही याचे केस लॉ सुप्रीम कोर्ट आणि तुमच्या हायकोर्टचे केस लॉ तुमच्याकडे तयार पाहिजे. यावर सेक्शन्स काय बोलतायत, पोलीस मॅन्युअलच्या तरतुदी काय म्हणतायत, मेडिकल मॅन्युअलच्या तरतुदी काय म्हणतायत, रेव्हेन्यू मॅन्युअलच्या तरतुदी काय बोलतात, ह्या संदर्भित त्या विषयाप्रमाणे त्या पंचनाम्याच्या तरतुदी तुम्हाला माहिती पाहिजेत. न्यायालयाचे पूर्व निकाल काय आहेत, संदर्भ निकाल काय आहेत याचं देखील तुम्हाला ज्ञान पाहिजे. त्यामुळे मित्रांनो, पंचनामे हलक्यात घेऊ नका. पंचनामे सिद्ध झाले, आय विटनेस पुरेसे नसले तरी सुद्धा पंचनाम्याच्या आधारे सुद्धा शिक्षा होऊ शकते. त्यामुळे तो इन्क्वेस्ट पंचनामा असेल, अटक पंचनामा असेल किंवा कोणताही पंचनामा असेल, सरकारी वकील सांगतायत, न्यायालय सांगताय म्हणून डोळे झाकून डोळे मिटून मान्य करू नका, ऍडमिट करू नका. या उलट काही महत्वाचे प्रश्न यातून निष्पन्न करा, निर्माण करा. संशयाची पाल मेहरबान कोर्टाच्या मनात चुकचुकू दे. तपास कसा चुकीचा आहे, तपास कसा एकांगी आहे हे दाखवायची संधी हे पंचनामे तुम्हाला देतात. तुम्ही त्याचा योग्य वापर करा. आज आपण इथेच थांबूया. तुमच्या मनातले प्रश्न तुम्ही विचारताय, विलास नाईक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करताय, वारंवार भेट देताय. यामुळे आमच्यासारखे जे वकील मुक्तपणे तुम्हाला मदत करू इच्छित आहेत त्यांचं मनोधैर्य सुद्धा वाढतं. असे व्हिडिओ नवीन वकिलांसाठी, कायद्याच्या अभ्यासकांसाठी गरजेचे आहेत. यातून तुम्हाला काय ज्ञान मिळतं हे महत्वाचं नाही, पण एकाचे अनुभव तुम्हाला अनुभवायला मिळतात, शिकायला मिळतात हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे अशा व्हिडिओंचा योग्य प्रचार करावा. आपल्या अन्य वकील मित्रांना, कायद्याच्या अभ्यासकांना हा व्हिडिओ पाठवावा. विलास नाईक हे युट्यूब चॅनल नियमितपणे पाहत जा. तुमच्या मनातले प्रश्न, शंका, विशेषतः वकिली व्यवसायातील नीतिमत्ता यावरही कधी कधी आपण बोलत असतो. पण एक लक्षात ठेवा, मेहनतीला पर्याय नाही आणि ते प्रामाणिक प्रयत्न असले पाहिजेत. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.